94-95 बॅच आजचा जो प्रोग्राम झाला याबद्दल काय सांगा? 94-95ची बॅच होती अस्मरणीय अशा प्रकारची बॅच. त्याचे शिक्षक आणि विद्यार्थी एक आदर्श अशा प्रकारचे शिक्षक आणि विद्यार्थी. या विद्यार्थ्यांनी जे कार्यक्रम आयोजित केला गेट टुगेदर त्याची आठवण राहण्यासारखी आठवण. कार्यक्रम आहे आणि मला या ठिकाणी जवळजवळ 22 वर्षांचं आल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या कुटुंबामध्ये आलं असं वाटलं. उदमवाडी गाव हे माझ्या जसं माझं फॅमिली असतं त्याप्रमाणे हे उदमवाडी गाव माझं आहे. या गावामध्ये मी इतकाच मिक्स झालतो आणि या शिक्षकाच्यामुळं या विद्यार्थ्यामुळं जी शाळेची इमारत झाली. इमारती पैसा सगळा या शिक्षकांनी वर्गणी गोळा करून केला. जमीन घेतल्यापासून ते बांधकाम करेपर्यंत सगळा पैसा विद्यार्थी शिक्षकांनी जमा केला आणि विद्यार्थी सहकार्य केले. विद्यार्थी मळमळ फिरले मुंबई पुणे या ठिकाणी आणि पैसा जमा केला आणि ही वास्तू या माझ्या शिक्षकांनी प्रकारच्या ही जमा केली आणि ही वास्तू उभी केली. यामुळं मी या शिक्षकांचं आणि या गावाचं कधीही मी स्मरण कायम ठेवील. माझ्या प्रकारचा जे कार्यक्रम आज झालेला आहे अस्मरण अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि या 94-95च्या विद्यार्थ्यांनी जे काम केलेलं आहे पहिलंच काम केलं आहे ते फार मोठं काम केलेलं आहे. या ठिकाणी जे वसतिगृह काढलं त्या वसतिगृहामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी आहेत आणि वसतिगृहाकरता शिक्षकांनी मोठं कष्ट घेतलं. वर्गणी गोळा केली, धान्य गोळा केलं आणि हे ग्रांटेबल वसतिगृह निर्माण केलं. आणि या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत या गावचे जे माणसं आहेत ते फार प्रेमान अशा प्रकारची माणसं उदमवाडी गावातील आहेत. त्यांच्यामुळे मी या ठिकाणी मोठा झालो. माझी मुलंसुद्धा या ठिकाणी शिकली, मोठी झाली, चांगल्या प्रकारे नाव त्यांनी कमवलेलं आहे. माझ्या मुलांनी या ठिकाणी शिकली. या गावामध्ये थोरला मुलगा, धाकटा मुलगा, माझी मुलगी या ठिकाणी शिकली. एक आदर्श प्रकारची शाळा ती निर्माण झालेली आहे. या ठिकाणचे शिक्षक जे आहेत आणि कष्टाळू शिक्षक आहेत, विद्यार्थीसुद्धा प्रेमळ आहेत आणि एकमेकाला मन लावून विद्यार्थी आहेत. विद्यार्थी अनेक ठिकाणी चमकलेले आहेत. या ठिकाणचा विद्यार्थी 1981मध्ये दत्तसूर्या बालदर हा तालुक्यात फर्स्ट आला. मला विश्वास वाटणार नाही. हा विद्यार्थी काय म्हणला आता मी तर गॅप घेतो असं करून म्हणलं, परीक्षेला बस म्हणलं, शाळेत बस म्हणलं, तो नंबर येणार आहे. तो तालुक्यात पहिला आला. तर तालुक्यात पहिला येणं हे शाळेचं भूषण अशा प्रकारचं आहे. दत्तसूर्या बालदर 1981मध्ये 81 मार्क पडली आणि त्याला आम्ही सर्व शिक्षकांनी मदत करून सांगलीला वालचंद इंग्लिश कॉलेजला त्याला शिकवायला पाठवलं. गरीब अशा परिस्थितीमध्ये असणारा हा विद्यार्थी. अशा प्रकारचे या शाळेतील विद्यार्थी अनेक खेळामध्ये कबड्डीमध्ये विभाग पातळीवर गेलेत. नंतर धावणे शर्यतीमध्ये, कुस्तीमध्ये या शाळेने प्रगती केलेली आहे. की केवळ या ठिकाणचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कष्टामुळं या ठिकाणी हे यश संपादित केलं आहे. तर मी खरोखरच सर आपल्या या मार्गदर्शनामुळे सगळं घडू शकलं. सर थोडक्यात आता आपलं मनोगत व्यक्त करावे. स्वामी सरांनी आम्हाला जे काही घडवलं याबद्दल आपल्या पुढील पिढीस काय संदेश द्या? 1994-95ची माझी ही बॅच अगदी उल्लेखनीय होती. कारण या बॅचमधील विद्यार्थी उत्कृष्ट होते, ब्रिलियंट होते, सर्वांना सामावून घेणारे होते. एकमेकातील दुजाभाव त्यांच्यामध्ये अजिबात औषधाला देखील नव्हता. आणि अशा या परिस्थितीमध्ये ही बॅच अगदी आज उल्लेखनीय असं कामगिरी करून विविध अशा स्वरूपामध्ये, विविध अशा उद्योगामध्ये, नोकऱ्यामध्ये त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त केलेली आहे. आणि अशा या विद्यार्थ्यांचं आज जवळजवळ 30 वर्षानंतर चेहरे पाहिल्यानंतर मलासुद्धा वाटू लागलं की आता माझे विद्यार्थी म्हणजे माझ्याच वयाचे आहेत असं मला वाटू लागलं. पण असं आहे, वय हे असं असतं की जसं जसं वय वाढेल तसं तसं प्रत्येक गोष्ट ही अगदी शरीरातील व्याधीसुद्धा बाहेर यायला बघत असते.
म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं आरोग्य जपलं पाहिजे, आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे, आपल्या वडीलधारी लोकांची सेवा केली पाहिजे, आपल्या मुलांना व्यवस्थित संगोपन केलं पाहिजे आणि त्यांना योग्य दिशा दाखवली पाहिजे. मोबाईलपासून त्यांना जेणेकरून अलिप्त ठेवता येईल तेवढे ठेवण्याचा प्रयत्न करून त्यांचं भविष्य उज्ज्वल करावे. मीच या निमित्तानं आज सांगून माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद सर. या ठिकाणी अशी उत्कृष्ट शाळा सांभाळणारे आपले वरिष्ठ लेखनिक क्लार्क सर वलेकर सर असतील, यांनी खूप मुलांची मदत केलेली आहे. अशा या आपण दिलेल्या शुभकार्याबद्दल धन्यवाद. न्यूसाठी विश्वजित गाडे, उदनवाडी.